लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता छाननी होणार आहे। ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। त्याचबरोबर नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असंही त्यांनी आता स्पष्ट केलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाभार्थी महिला अशा आहेत ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि तरीही त्या या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे नियम जो आहे तो नियम काटेकोरपणे पाळला जाईल आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना यातून वगळलं जाईल असं सांगण्यात आलंय। मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडनं अपात्र लाभार्थ्यांकडे कानाडोळा करण्यात आला होता। अर्ज पडताळणीसाठी आत्ताच जाग का आली असा सवाल त्यामुळे समोर येतोय। अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या महिलांकडनं पैसे परत घेतले जाणार का? तर अपात्र असतानाही लाभार्थी झालेल्या महिलांवरती कारवाई केली जाणार का हा देखील महत्त्वाचा सवाल आहे। मात्र आता येत्या काळात नियमानुसारच महिलांना पैसे मिळतील। लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत।